हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू DCS बारो. आज आपण पाहणार आहोत सी फंडामेंटल. मागच्या सेशन्स मध्ये किंवा मागच्या व्हिडिओज मध्ये आपण पाहिलेलं होतं व्हॉट इज अल्गोरिदम, व्हॉट इज फ्लो चार्ट, हाऊ टू ड्रॉ अल्गोरिदम, हाऊ टू राईट अल्गोरिदम, हाऊ टू ड्रॉ फ्लो चार्ट. वेगवेगळे अल्गोरिदम्स आपण पाहिले, वेगवेगळे फ्लो चार्ट्स आपण पाहिले. अल्गोरिदम राईट करताना कंडिशनचा पाहिलाय, फ्लोचार्ट ड्रॉ करताना सुद्धा कंडिशन्सचे पाहिले, लुपिंगचा पण अल्गोरिदम फ्लोचार्ट तुमचा पाहिलाय. आता सी फंडामेंटल्स आपल्याला व्हायचे. मग आता सी फंडामेंटल्स म्हणजे काय? का जी सी प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही आता शिकताय किंवा तुम्हाला आता पाहायची आहे किंवा तुम्ही लर्न करताय, तर त्या सी लँग्वेजचं बेसिक कन्सेप्ट किंवा ती सी लँग्वेज कशी राईट करायची, कशी त्याचे सिंटॅक्स वगैरे कसे वर्कआउट करायचे हे आपल्याला इथं पाहिजे. मग सी इज अ मिडल लेवल लँग्वेज. फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट सी इज अ मिडल लेवल लँग्वेज. मिडल लेवल लँग्वेज म्हणजे काय? सी हॅज बोथ हाय लेवल अँड लो लेवल फीचर्स. म्हणजे काय? कम्प्युटरमध्ये 3 टाईपच्या लँग्वेजेस आहे: हाय लेवल, लो लेवल, असेंब्ली लेवल. ओके. मग हाय लेवल अँड लो लेवल, असेंब्ली लेवल, हाय लेवल अशा 3 टाईपच्या लँग्वेजेस अवेलेबल सी. ओके. मग सी ला मिडल लेवल का म्हणतात? कारण सी मध्ये हाय लेवलचे ऍज वेल ऍज लो लेवलचे दोघांचे फीचर्स इन्क्लूड आहे, म्हणून सी ला काय म्हणलं तर मिडल लेवल लँग्वेज. तुम्हाला क्वेश्चन्स कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, तुमच्या अकॅडमिकला क्वेश्चन विचारला जातो, खूप ठिकाणी विचारलं जातं सी इज अ मिडल लेवल लँग्वेज, जस्टिफाईड ट्रू ऑर फॉल्स. इट इज ट्रू बिकॉज इट हॅज फीचर्स ऑफ हाय लेवल अँड लो लेवल लँग्वेज. ओके. हु इज द फाउंडर? सी फाउंडर इज अ डेनिस रिची. म्हणजेच काय? सी लँग्वेज कोणी डेव्हलप केलेली आहे? डेनिस रिची नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी काय केलेले 1972 साली बेल लॅबोरेटरी US मध्ये काय केलेले डेव्हलप केलेली आहे. ओके. सी लँग्वेजला अजून एक नाव म्हटलं तर इट इज अ प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे कसं? लाईन बाय लाईन, सिक्वेन्स बाय सिक्वेन्स तो काय करतो? एक्झिक्यूट करतो. जसं आपण अल्गोरिदम पाहिलं होतं, फर्स्ट स्टेप नंतर सेकंड स्टेप, सेकंड स्टेप नंतर थर्ड स्टेप नंतर फोर्थ स्टेप, म्हणजे लाईन बाय लाईन सिक्वेन्स वाईज तो काय करतो? एक्झिक्यूट करतो. म्हणून प्रोसिजरल ओरिएंटेड लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय येतं तुमचं? C++, जावा, पायथन, PHP ह्या लँग्वेजेस येतात. सी काय आहे? प्रोसिजरल ओरिएंटेड लँग्वेज. त्याचा मेन पर्पज होता इट इज अ जनरल पर्पज लँग्वेज. जनरल पर्पज लँग्वेज साठी तुमचा काय केला होता? याचा यूज केला गेला होता. आता सी प्रोग्राम जर राईट करायचा जर असेल तुम्हाला, तर त्याचं काही बेसिक स्ट्रक्चर आहे. म्हणजे सी प्रोग्राम जर राईट करायचा असेल ना, एक फिक्स फॉर्मॅट आहे का त्याच्यामध्येच तुम्हाला काय करायचा? प्रोग्राम राईट करायचा आहे. मग काय आहे? तर आहे स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. मग स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम मध्ये तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय, तर यामध्ये तुम्हाला टोटल 3 पार्ट दिसत आहेत: फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता फर्स्ट जो सेक्शन आहे इथे तुम्हाला दिसतंय पहा, डॉक्युमेंटेशन सेक्शन, हिडर फाईल, मॅक्रो डेफिनेशन. म्हणजेच काय? हा जो सेक्शन असणार आहे ह्या सेक्शन मध्ये तुम्हाला काही हिडर फाईल टाकायच्या आता हॅश इन्क्लूड stdio.h, त्यानंतर हॅश इन्क्लूड math.h, किंवा तुम्हाला एखादा ग्लोबल डिक्लेरेशन इथे अजून येतं. ग्लोबल डिक्लेरेशन म्हणजे एखादं व्हेरिएबल, एखादं फंक्शन्स किंवा काही तुम्हाला ग्लोबल डिक्लेअर करायचं काही युनिव्हर्सल त्यासाठी. बट हा जो हेडर सेक्शनचा सेक्शन आहे हा ऑप्शनल आहे. हा काय आहे? ऑप्शनल आहे. दॅट मीन्स हा सेक्शन तुम्ही राईट केला तरी चालतो, नाही केला तरी चालतो. सेकंड सेक्शन आहे मेन. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज एव्हरी सी प्रोग्राम execution start from main function. म्हणजे काय? तुम्ही कोणताही सी प्रोग्राम जरी राईट केला तर तो कुठून चालू होणार आहे? मेन फंक्शन पासूनच चालू होणार आहे. म्हणजे इथूनच त्याचं एक्झिक्युशन चालू होणार आणि त्यानंतर तो बाकी सगळीकडे एक्झिक्यूट करणार. म्हणजे हा सेक्शन तुमचा काय आहे? कंपल्सरी आहे. कोणताही सी प्रोग्राम राईट करा, तुम्हाला सेकंड सेक्शन इज कंपल्सरी. नाउ थर्ड सेक्शन, फंक्शन, दॅट इज द युजर डिफाईन फंक्शन. युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय? मेन जसं प्री डिफाईन आहे तसं युजर डिफाईन म्हणजे मला जर वाटलं काही वेगळे फंक्शन्स राईट करायचे, मला माझ्या पद्धतीने काही वेगळे फंक्शन्स राईट करायचे जर असतील तर युजर डिफाईन फंक्शन्स काय केले जातात? राईट केले जातात. आणि हा सेक्शन सुद्धा तुमचा काय आहे? ऑप्शनल आहे. म्हणजे
जर स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम मध्ये पाहिलं तर तुम्ही कोणताही सी प्रोग्राम केला तर तुम्हाला कोणता सेक्शन कंपल्सरी आहे, मेन सेक्शन कंपल्सरी आहे. अजून एक सांगतो याचा फिक्स फॉर्मॅट कसा करायचा. याचा फिक्स फॉर्मॅट मध्ये पहा काय करायचं, एक लाईन इन्क्लूड करायची, हॅश इन्क्लूड stdio.h. आता ही लाईन काय यूज करायची, फर्स्ट लाईन. तर याचा मिनिंग आहे स्टँडर्ड इनपुट आउटपुट फाईल. म्हणजेच काय, आपण एखादा प्रोग्राम करतोय, त्या प्रोग्राम करताना आपल्याला काही इनपुट घ्यायचं असेल आणि काही आउटपुट द्यायचं असेल तर ही लाईन तुम्हाला यूज करावी लागेल. आता ही लाईन कंपल्सरी आहे असं नाही, यूज केली तरी चालते, नाही केली तरी चालते. बरेचसे मार्केटमध्ये एडिटर अवेलेबल आहे ज्याच्यावर तुम्ही प्रोग्राम करणार आहे, त्या एडिटरमध्ये ही बाय डिफॉल्ट प्रेझेंट असते, त्यामुळे तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर तुमचा मेन सेक्शन ओपन करली, यामध्ये तुमचा प्रोग्राम क्लोज कर. म्हणजे तुम्हाला हा फिक्स फॉर्मॅट काय करायचा आहे, यूज करायचा. त्यामध्ये ही जी फर्स्ट लाईन ही ऑप्शनल आहे, पण तुम्हाला प्रोग्राम कशामध्ये करायचा आहे, मेन ब्रॅकेट ओपन करली क्लोज करली मध्ये. आता ओपन अँड क्लोज करली म्हणजे काय असतं, सी प्रोग्रामिंग मध्ये ब्लॉक म्हणजे काय, नंबर ऑफ स्टेटमेंट स्टार्ट चालू झाले किंवा मल्टिपल स्टेटमेंट आहे त्या ब्लॉक मध्ये असतात. ब्लॉक म्हणजे काय, का तिथे मल्टिपल स्टेटमेंट आहे. ओपन करली म्हणजे तुमची ब्लॉक चालू झाला, क्लोज करली म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा ब्लॉक काय झाला, एंड झाला. मग आता याच्यामध्ये काय आहे, हे झालं फक्त फाउंडर कोण आहे, सीला मिडल लेवल लँग्वेज का म्हणतात, सी कोणी डेव्हलप केली, कधी केली, त्याचा पर्पज काय, स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. मग डायरेक्टली प्रोग्राम स्टार्ट करणार का, नाही, कारण डायरेक्टली प्रोग्राम स्टार्ट करताना तुम्हाला व्हॅल्यू एक्सेप्ट करावं लागतील, बरोबर आहे. मग व्हॅल्यू एक्सेप्ट करताना मी कधी नंबर एक्सेप्ट करणार आहे, कधी कॅरेक्टर एक्सेप्ट करणार आहे, बरोबर. मग नेमकी कोणत्या व्हॅल्यू कशा एक्सेप्ट करायचा, कोणत्या टाईपचा व्हॅल्यू असणार आहे हे आपल्याला माहित नाही. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय करणार आहे, नेक्स्ट पार्ट पाहणार आहे, दॅट इज डेटा टाईप इन सी. मोस्ट इम्पॉर्टंट डेटा टाईप्स म्हणजे काय, जी इन्फॉर्मेशन आपण गेट करणार आहोत, दी टाईप ऑफ डेटा म्हणजे जो डेटा तुम्हाला गेट करायचा. जसं 2 नंबरचे ऍडिशन करताना आपण म्हणतो की मला 2 नंबर पाहिजे, तर नंबर त्यांचा टाईप झाला. तसंच सी मध्ये वेगवेगळे डेटा टाईप्स आहे, तर ते कोणते कोणते डेटा टाईप्स आहे हे आपल्याला काय करायचं, नेक्स्ट सेशन्स मध्ये पाहायचं. ओके, सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा अँड कमेंट. तुम्हाला काही नवीन व्हिडिओज पाहिजे असतील, कोणत्या प्रोग्राम पाहिजे असेल, कोणता अल्गोरिदम पाहिजे असेल तर कमेंट्स करा, त्याचे व्हिडिओज तुम्हाला अपलोड केले जाते. ओके, चला मग भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू सो मच, गुड बाय.